खूप खूप आभार व्यक्त करते आणि पुढच्या सूत्रांसाठी डॉक्टर श्वेता कीर्तनकार, डॉक्टर श्वेता राठोडला मी विनंती करते. धन्यवाद. अगदी सुंदर असं सेशन इथे झालं कि लगातार टिक टिक करती हुई घड़ी हमें यही संदेशा देती है, जो चलता है वही बिकता है, जो बोलता है वही बिकता है. इसलिए अपने सामर्थ्य में अगर कुछ है तो अपने रास्ते हमें खुद बनाना चाहिए. भले वो स्त्री हो भले वो पुरुष हो, हमें अपना रास्ता चुनना चाहिए. उसमें कुछ भी कठिनाई आए, एक बार हाथ में लिया हुआ काम हमें वो सक्सेस ही करना है. वी विल वी कॅन, जे स्वानंदाचं ब्रीद वाक्य आहे. मग तिथे स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली आहे की नाही हा प्रश्नच तिथे उरणार नाही. खूप खूप धन्यवाद. महिला आर्थिक साक्षरता याच टॉपिकला पकडून आणि ऋषभजी कटारिया जे शेअर मार्केट म्युच्युअल फंडचे एक्सपर्ट आहेत आणि एक्सपिरियन्स इन अमेरिकन इंडियन स्टॉक मार्केट ज्यांना आहे ते इथे त्यांना आमंत्रित केलेलं आहे आपण की स्त्री आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महिलांनी आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. आज आपल्याला आर्थिक बाबतीत महिलांना पुढे आणायचं आहे, तेव्हा हे परिसंवाद होत आहेत. मग जेव्हा माझ्याकडे माननीय ऋषभजी इथे आले, जेव्हा चर्चा चालली होती, हे जेव्हा परिसंवाद चालला होता तेव्हा की 50,000 रुपये जर स्त्रीकडे आले तर स्त्री विचार करते नाही आय विल इन्व्हेस्ट इन गोल्ड. तर हे असं का होतं फक्त याबद्दल आपल्याला फायनान्शियल जे आहेत एक्सपर्ट ते मार्गदर्शन करतील. हॅलो, जय जिनेंद्र. सगळ्यात बेसिक क्वेश्चन आहे, महिला असली काही असली की तिचं सगळ्यात फेवरेट इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे गोल्ड. तिला एक सुचतं 10,000 असून द्या, 25,000 असून द्या, 50,000 असून द्या, 1,00,000 असू द्या, मी जाणार आणि गोल्ड घेणार. ही एक मेंटॅलिटी महिलांची आहे आणि मागच्या 20-25 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स त्यांनीच बनवले गोल्डमध्ये. सांगायचा मुद्दा काय की गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट एव्हरग्रीन आहे, ऍक्सेप्टेबल आहे. पण जसा जमाना बदलतोय, जसा ट्रेंड बदलतोय, पहिल्यांदा तुम्ही पेट्रोल गाडी घेत होता, डिझेल गाडी घेत होता, आता जाताना EV गाडी घेताय. सेम फायनान्शियल वर्ल्ड मध्ये पण तेच होतोय. गोल्ड घेत होता, दॅट्स गुड, व्हेरी गुड. गुगल पे पहिल्यांदा वापरत होते, फोन पे वापरत होते, 5 वर्ष आधी तुम्ही कॅश देत होते सगळीकडे. तुम्ही तिकडेही चेंज झाला. फायनान्शियल वर्ल्ड मध्ये सुद्धा माझं तेच म्हणणं आहे, जमान्यासोबत चेंज व्हा. इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स वेगवेगळे, म्युच्युअल फंड्स असतील, स्टॉक मार्केट असतील. तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करताय तर गोल्ड बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये का इन्व्हेस्ट करत नाही? टायटन घ्या, कल्याण ज्वेलर्स घ्या. माझा म्हणायचा उद्देश तो नाहीये बाय करा. सांगायचा अर्थ हा आहे की तुम्ही गोल्ड घेताय तर गोल्ड बनवणाऱ्या कंपन्या का घेत नाहीये हा विचार करा. महिला IT मध्ये घुसतायत, महिला बिझनेस मध्ये घुसतायत, सगळीकडे घुसतायत. महिला एक बेटर इन्व्हेस्टर का नाही होते? स्टॉक मार्केटमध्ये राकेश झुंझुनवाला असतील, आशिष कचोलिया असतील, सगळे हे पुरुषच आहेत सक्सेसफुल इन्व्हेस्टर. का महिला नाहीये? महिलांनी साक्षर झालं पाहिजे. महिलांना एक मुद्दा येतो त्याच्यामध्ये, मग हे फार रिस्की आहे. ऋषभजी, मी तुम्हाला ह्याच्यावर अगदी एक प्रश्न आहे मनामध्ये सामान्य महिलांच्या येतं की शेअर्स मार्केट बद्दल एवढी महिलांना भीती का असते? नाही, भीती कसं आहे की मागचा एक्सपिरियन्स ऐकलेला असतो किंवा काय असतं की हे क्षेत्र भीती बाबा ह्याच्यामध्ये नको यायला. पण 2020 पासून इंडियामध्ये जेवढे डीमॅट अकाउंट ओपन झाले तेवढे मागच्या 30 वर्षामध्ये झाले नाहीये. तर हा ट्रेंड बदललाय. इन्व्हेस्ट लोक भरपूर करतायत. तुम्ही म्युच्युअल फंड्स असतील, SIP असतील, जाऊन ट्रेडिंग करू नका. हा माइंडसेट चेंज करा. इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये रिस्की आहे ट्रेडिंग मध्ये, पण जाऊन इन्व्हेस्टमेंट जरूर करा. म्युच्युअल फंड्स असतील, SIP असतील, लॉंग टर्म साठी स्टॉक्स असतील. हा जरूर तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग, तुम्ही आज एक ट्रिप प्लॅन करायची तरी तुम्ही प्लॅन करताय प्रॉपरली. तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करायचं प्लॅनिंग करताय. व्हॉट अबाउट युअर फायनान्शियल प्लॅनिंग? फायनान्शियल प्लॅनिंग काहीच नाही, जायचं गोल्ड बाय करायचं फक्त. हा चेंज करा माइंडसेट. फार व्हरायटी ऑफ ऑप्शन्स आहेत. फार इंडिया इज ग्रोइंग, इकॉनॉमी इज ग्रोइंग, स्टॉक मार्केट इज गोइंग टू ग्रो. एन्जॉय द इन्व्हेस्टमेंट, मेक अ बेटर इन्व्हेस्टमेंट. You will definitely succeed in that. Thank you. Thank you very much. मंचावर यावं. मी माननीय सुरेखाजी, शोभाजी बंब व सीमाजींना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा. महिलांना आर्थिक साक्षरता करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आपल्याला.